सुमधुरविशदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 53 आहे. ऐकू येते ना मला गीता? नाही तर खुर्ची पुढं घालायचं का? जीवाणायिणी हणा संतानंताय जीवभावादो सद्भावदो अनंता पंचगुणपधानाय। 4 दृष्टिकोनातून जीव कसा आहे हे सांगितलंय. जीव अनादि अनंत आहे, बघितलं होतं काल परवा आपण सगळं बोर्डवर. जीव साधी शांत आहे, जीव साधी अनंत आहे आणि जीव अनादि अनंत आहे. मग ह्याच्यामध्ये 5 भाव घटवून दाखवलेले कुठल्या भावाच्या अपेक्षेने जीव कसा आहे. मग अनादि अनंत कुठल्या अपेक्षेने आहे? पारिणामिक भावाच्या अपेक्षेने जीव अनादि अनंत आहे. म्हणजे ही जी ह्याला काय म्हणायचं ते एक विशेषण म्हणा, संज्ञा म्हणा, काहीतरी हे जे टाईप आहे ना, या टाईपमधून अखंड द्रव्य जीवच कथन केलंय. साधी शांत आपण पर्याय म्हणतो ना, पण त्यांनी साधी शांत जीव आहे असं केलं. अभेदोपचारकडून सांगत असताना त्याच्याद्वारे द्रव्याला दाखवलं. त्यामुळं जीव साधी शांत आहे का? आहे. कुठल्या अपेक्षेने? कुठल्या 5 भावापैकी कुठल्या अपेक्षेने? बोला. औदैक भाव, औपशमिक भाव आणि क्षयपशमिक भाव, या 3 भावाच्या अपेक्षेने साधी शांत आहे जीव. आणि साधी अनंत कोणाच्या अपेक्षेने सांगितलं? क्षायिक भावाच्या अपेक्षेने. कारण क्षायिक भावाला सुरुवात आहे पण शेवट नाही, म्हणून तो साधी अनंत आहे असं म्हटलं परंपरेच्या अपेक्षेने. आणि ती वर्तमानातली पर्याय क्षायिक म्हटलं तरी सुद्धा ती साधी शांतच होणार. जी केवळ ज्ञानाची पर्याय उत्पन्न झाली ती नष्ट होणार आहे, किंवा अनंत चतुष्टय जे प्रगट झाले ते दुसऱ्या समयाला नष्ट होऊन पुन्हा दुसरा पर्याय प्रगटणार. त्या अपेक्षेने ती पण साधी शांत आहे की, पण अखंडतेच्या अपेक्षेने सांगायचे की ते अनंत काळापर्यंत आता नष्ट होणार नाही, म्हणून साधी अनंतमध्ये फक्त क्षायिक भाव घेतले. आणि अनादि शांत कोण? औदैक भाव, क्षयपशमिक भाव. औपशमिक कुठं अनादि आहेत, त्यामुळं 2च भाव येणार, औदैक आणि क्षयपशमिक भाव. ते पण कोणाच्या अपेक्षेने? जो भव्य जीव आहे त्याच्याच अपेक्षेने. अभव्य जीवाला तर सगळे भाव अनादि अनंत आहेत. म्हणजे आता एक हे साधी शांतची अपेक्षा सोडा, पण त्याच्याजवळ जे काही भाव आहेत ना, कुठले भाव आहेत म्हणलं अभव्य जीवाकडं 5 भावापैकी? बस औदैक, क्षयपशमिक आणि पारिणामिक हे 3 भाव अभव्य जीवाकडे अनादि अनंत आहेत. एका पर्यायाच्या अपेक्षेने त्याला साधी शांत म्हणणार की, पण अखंडतेच्या अपेक्षेने हेच 3 भाव त्याच्याजवळ अनंत काळपर्यंत राहणार आहेत. म्हणून जेव्हा आपण इथं अनादि शांत म्हणतोय हे भव्याच्या अपेक्षेनेच लावायचं. कुठले? औदैक आणि क्षयपशमिक भाव. आणि काय लावलेलं काल? जो भव्य जीव आहे त्याच्यामध्ये ह्या 5 भावापैकी कुठले भाव विषय आहेत, कुठला भाव साधन अपेक्षेने? पारिणामिक भाव विषय अपेक्षेने, तर लिहिले ना मी. पारिणामिक भाव आहे तो विषय अपेक्षेने त्याला आश्रयभूत आहे. त्याच्याजवळ विषय रूपाने पारिणामिक भाव जर त्यांनी बनवला आणि ते साधन काय? औपशमिक, क्षयपशमिक किंवा क्षायिक भावाला जर साधन बनवलं तर तो मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो. आणि पारिणामिक भाव तर आहेच त्याच्याजवळ. औदैक भाव हे त्याच्या संसाराचं कारण आहे, म्हणून बंधाचा अधिकारी कोण? औदैक भाव असं म्हणलं जातं. काय समजलं का? एवढ्यापर्यंत काय शंका असली तर विचारा. चांगला खुलासा झाला ह्याच्यामधून. अजून काय सगळ्यांच्या क्वेश्चन मधून अजून चांगलं समजतंय. तर ह्याच्यामध्ये आम्ही सगळं लावलं होतं. मतार्थ, नयार्थ, म्हणजे कुठल्या नयाच्या अपेक्षेने कुठला विषय आहे. जसं पारिणामिक भाव हा निश्चयन्याचा विषय, त्यामुळं अनादि अनंत जीव आहे म्हटलं तर निश्चयन्याचा विषय. साधी शांत जीव आहे म्हटलं तर फक्त पर्याय घेतली तर भेदवृत्ती आहे, आणि तो जीव तसा आहे म्हटलं तर अभेदोपचाराचा विषय झाला.
कारण साधी शांत जीव आहे, पर्याय साधी शांत असते, जीव नसतो. म्हणजे मग अखंड अभेद कथन करणार त्यावेळेस तिथं नाही बदलणार. आणि हे दोन्हींच्या अपेक्षेने पण जीवाचंच कथन केलंय. साधी अनंत जीव असतो किंवा अनाधी शांत जीव असतो, त्यामुळे तिथं तो अभेदोच्चारच होणार. म्हणून असं नाही अर्थ घटवून दाखवलं. मनुष्याने आणि माझा ध्रुव आत्मा जो पारिणामिक भाव स्वभावी आहे तोच माझ्यासाठी अनुभूतीसाठी उपयोगी आहे. म्हणजे ते समयसारमध्ये घेतलंय ना, केन भावेन मोक्ष भवती, कुठल्या भावाने मोक्ष होतो. घेताय का समयसार? जरा ते लक्षात नाही आलं प्रकरण काय होतं तर कोणत्या भावाने मोक्ष होतो. पारिणामिक भावाने मोक्ष होतो का असं त्यांनी विचारलंय प्रश्न तिथं बहुतेक. तर त्याचं उत्तर देताना काय सांगितलं? पारिणामिक भाव हा विषय अपेक्षेनेच मोक्षाचं कारण आहे, पण साधन अपेक्षेने नाही. पारिणामिक भावाला साधन बनवलं तर तुम्हाला अनुभूती होणार नाही, कारण साधन नाही आहे ते. साधन रूपाने हे तीन भाव आहेत, औपशमिक किंवा क्षयक्षमिक किंवा क्षायिक. ह्याच्यावर कितवी गाथा? मामी कितवी गाथा? 320 गाथेत आहे ना? 300. 408 पान आहे. किंच विशेषः समयसारमध्ये 320 गाथेचे जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये त्यांनी शंका समाधान घेतलंय. हे 5 भाव समजून तुम्हाला काय फायदा? औपशमिक किंच विशेषः पॅरेग्राफ आहे, मिळालं का? ते नाही आहे पान तुझं, 408 पान आहे. हां तिथं औपशमिकादी पंचभावांमध्ये केन भावेन मोक्ष भवती ती विचार्यते. औपशमिकादी 5 भावांच्या मध्ये कोणत्या भावाने मोक्ष होतो असं विचारलेलं असताना सांगतात, किंवा असं विचारलेलं आहे, विचार्यते याचा विचार करतात. तत्र औपशमिक क्षायक्षमिक क्षायिक औदैक भावचतुष्टयम पर्याय रूपम भवती शुद्ध पारिणामिकः तू द्रव्यरूपः इति. काय सांगितलं तिथं? औपशमिक क्षायक्षमिक क्षायिक औदैक हे 4 भाव पर्याय रूप आहेत आणि शुद्ध पारिणामिक भाव द्रव्य रूप आहे. काय समजते का? काय सांगायला लागले? आता चर्चा जराशी बदलली इथं. हां म्हणजे 5 भावामध्ये द्रव्यरूप कुठले आहेत आणि पर्याय रूप कुठले आहेत हे सांगितलं ना. द्रव्यरूप भाव आणि पर्यायरूप भाव. मग द्रव्यरूप भावमध्ये एक फक्त पारिणामिक भावच द्रव्यरूप आहे आणि पर्यायरूपमध्ये 4 भाव पर्यायरूप आहेत. कुठले? औपशमिक, क्षायोपशमिक, क्षायिक आणि औदैक. पण आता आपल्याला विषय रूपाने तोच अपेक्षित आहे. म्हणजे आता आपण चर्चा करताना पारिणामिक भावाच्या शुद्ध रूपाची चर्चा करतो. अशुद्ध रूपामध्ये तर असंच येणार, काय जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व. मग तिथं पण कर्मांची अपेक्षा वगैरे आहेच, पण पारिणामिक भाव आपण काय करतोय? नाही, कर्मापासून निरपेक्ष असा पारिणामिक भाव दाखवला. आता कर्माच्या उदयात आदींची अपेक्षा रहित असणारा तो भाव म्हणजे कुठला? तर पारिणामिक भाव. कारण बाकीच्या सगळ्यांची आपण डेफिनेशन करताना असंच केलं ना. औदैक भाव म्हणजे चूक. औदैक भाव म्हणजे काय? आता किती वेळा रिपीट झालं आपलं? सांगा तो ना मयुते, सांग. कर्माच्या उदयाचे निमित्त असताना होणारे जीवन. निमित्त असताना म्हणायचं काय? वीरसागर महाराजजी की जय. नुसतं तेवढं महाराजजींनी जय म्हणतात. म्हणजे महाराजजींनी सांगितलं ना तेवढ्यासाठी त्या एका शब्दाला सोडलं नाही. बाकीच्या सगळ्या डेफिनेशनमध्ये तेच येत आहे, कर्मांच्या उदयाने होणारे भाव. मग काय झालं? तुमचं कर्ता कर्म संबंध झाला त्याच्यामध्ये. त्यामुळं निमित्त शब्द लावायलाच पाहिजे, कारण दुसरं द्रव्य आपल्या कुठल्याही भावाचा वगैरे करता नाही म्हणून.
तर काय म्हणलं, ह्याच्यामध्ये द्रव्यरूप भाव आहे तो पारिणामिक एकच भाव आहे आणि हे सगळे चारही भाव पर्याय रूप आहेत. मग काय सांगायला तिथं समयसारमध्ये, तच्च परस्पर सापेक्षम द्रव्य पर्यायद्वयम आत्मपदार्थ भण्यते. आणि ते परस्पर सापेक्ष द्रव्य पर्याय दोन्ही आत्मपदार्थ म्हणले जातात. असं नाही आहे की आत्मा म्हणजे फक्त द्रव्यच आहे किंवा आत्मा म्हणजे फक्त पर्यायच आहे. दोन्हींचं सापेक्ष कथनपूर्वक जे पदार्थ आहे त्याला म्हणलं आत्मा. तत्र तावत जीवत्व भव्यत्व अभव्यत्व त्रिविध पारिणामिक भावमध्ये शुद्ध जीवत्वं शक्तिलक्षणं यत् पारिणामिकत्वं तच्छुद्ध द्रव्यार्थिक नय आश्रितत्वात् निरावरणं शुद्ध पारिणामिक भाव संज्ञं तत्तु बंध मोक्ष पर्याय परिणतिरहितम. आता ते पारिणामिक भाव काय हे सांगितलं तुझ्या उत्तरासाठी. तेथे त्यापैकी जीवत्व भव्यत्व अभव्यत्व ह्या 3 प्रकारच्या पारिणामिक भावामध्ये शुद्ध जीवत्व शक्ती ज्याचं लक्षण आहे असं ते पारिणामिकपणा ते शुद्ध द्रव्यार्थिक नयाच्या आश्रित असल्यामुळे निरावरण शुद्ध पारिणामिक भाव संज्ञारूप आहे, परंतु ते बंध मोक्ष पर्याय परिणतीने रहित आहे. म्हणजे जो शुद्ध पारिणामिक भाव घेतला त्याच्यामध्ये बंध नाही, मोक्ष नाही, उदय नाही, कशाची अपेक्षा नाही, निरपेक्ष आहे तो भाव. कथम अशुद्ध मितीचे नाही वरचं यत् पुनः दश प्राणरूपम जीवत्वम भव्य अभव्यत्वद्वयं च तत्पर्यायार्थिक नय आश्रितत्वात् अशुद्ध पारिणामिक भाव संज्ञमिती. म्हणजे या एका पारिणामिक भावाचे 2 भेद केले, शुद्ध द्रव्यार्थिक नय ना, शुद्ध द्रव्यार्थिक नय आणि पर्यायार्थिक नयाचा आश्रय असलेला. मग इथं शुद्ध द्रव्यार्थिक नयामध्ये येणार तो शुद्ध जीवत्व हा एकच पारिणामिक भाव आहे आणि पर्यायार्थिक न्यायामध्ये 3 घेतले. काय, जीवत्व भव्यत्व अभव्यत्व. म्हणजे इथं कर्मांची अपेक्षा कशी येते, जीवत्वमध्ये दशप्राणांवर जगणारा तो जीव व्यवहाराने, आणि पर्यायाश्रित असल्यामुळं तिथं ते सापेक्षच कथन येणार. त्यामुळं त्याला शुद्ध द्रव्यार्थिक नाही म्हणलं, पर्यायार्थिक न्यायाच्या अपेक्षेने हे भेद करून दाखवलं आणि तेच घेतलं त्यांनी इथं. जे पुन्हा दशप्राणरूप जीवत्व आणि भव्य अभव्यत्व 2 आहे ते पर्यायार्थिक न्यायाच्या आश्रित असल्यामुळे अशुद्ध पारिणामिक भाव संज्ञारूप आहेत. कथम अशुद्ध मितीचे, कशा प्रकारे अशुद्ध आहे. मग हे जे सांगितलं तुम्ही भेद, हे सगळे अशुद्ध पारिणामिक म्हणलेत ना, त्याला इथं पर्याय नका म्हणू, अशुद्ध म्हणा. अशुद्ध का म्हणायचं मग त्याला, असं प्रश्न विचारायला लागले. संसारिणाम शुद्धनयेन सिद्धानाम तु सर्वथा एव दशप्राणरूप जीवत्व भव्य अभव्यत्व द्वय भावातिथी. जे तुम्ही कथन करणार ते सगळ्या जीवांमध्ये लागू व्हायला पाहिजे, तर ते सिद्धांत म्हणलं जाणार. मग त्यांना सांगायचं काय, अशुद्ध का म्हणताय ह्याला, तर संसारीच शुद्धनयाने, संसारिणाम शुद्धनयेन सिद्धानाम तु, संसारीला आहेत असं मागं लावायचं काय, परंतु शुद्धनयाने सिद्धांचं सर्वथाच दशप्राणरूप जीवत्व भव्य अभव्यत्व ह्या दोघांचा अभाव असल्यामुळे ते सिद्धांमध्ये नाहीत ते भाव. कारण सिद्ध द्रव्य पर्याय सगळ्या रूपाने शुद्ध झालेले आहेत, त्यांच्यामध्ये हे भाव घटित होत नाहीत. मग जर तुम्ही याला पण शुद्ध म्हटला तर हे सुद्धा सिद्धांमध्ये घटित होईल. मग सिद्ध हे भव्य अभव्याच्या अतीत झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये हे कुठलेही भाव घटत नाहीत. प्राणांची सुद्धा तिथं अपेक्षा नाही दशप्राणरूप जीवत्वाची. तस्य त्रयस्य मध्ये भव्यत्व लक्षण पारिणामिकस्य तु यथासंभवं सम्यक्त्वादि जीवगुणघातकं देशघाती सर्वघाती संज्ञं मोहादि कर्म सामान्यं पर्यायार्थिक नयेन प्रच्छादकं भवति इति विज्ञेयम्. त्या तिघांच्या मध्ये भव्यत्व लक्षण पारिणामिक, परंतु त्या तिघाच्या मध्ये, कुठल्या तिघाच्या मध्ये, हे जे जीवत्व भव्यत्व आणि अभव्यत्व, या तिघांमध्ये भव्यत्व लक्षण रूप पारिणामिक भावाचं यथासंभव सम्यक्त्वादी जीवगुणाचं घातक देशघाती सर्वघाती नावाचे जे मोहादी कर्म आहेत, मोहादी सामान्य कर्म
पर्यार्थिक नयाने प्रच्छादक आहेत असं जाणण्यायोग्य आहे. म्हणजे जे भव्यत्व भाव आहे ते काय सांगायचं आहे, सम्यक्त्वादी गुणाचं घातक आहे. कोण? मिथ्यात्व, मोहनीय कर्म. आणि त्या मोहनीयाच्या अभावामध्ये भव्यत्व प्रगट होते म्हणजे अनुदयामध्ये. तर इथं त्यांना म्हणायचं आहे काय की भव्यत्व लक्षणरूप पारिणामिक भाव यथासंभव जीव गुणघातक देशघाती आणि सर्वघाती. कोण? मिथ्यात्व सर्वघाती आणि देशघाती रूपाने असणारे सगळे चारित्र मोहनीय हे कर्म पर्यार्थिक नयाने प्रच्छादक आहेत. म्हणजे ते दूर होतात ना. द्रव्यार्थिक नयाने म्हटलं असतं तर स्वभाव झाला असता, पण पर्यायार्थिक नयाने प्रच्छादक आहेत म्हणजे त्यांची अवस्था बदलणारी आहे म्हणून ते नष्ट होऊ शकतात असं असं जाणण्यायोग्य आहे. म्हणजे भव्यत्व हे का ह्याला गुण म्हणायचं का काय म्हणायचं, गुण म्हणायचं का धर्म म्हणायचं असं त्यांनी घेतलंय ना पंचाध्यायीमध्ये. जर असं फरक का स्वभाव आणि धर्म असं काहीतरी दोन मध्ये फरक घेतलाय. मग काही हे जे भव्यत्वादी भाव आहेत हे संपणारे आहेत, पण जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत त्याच्याबरोबर अनादी राहणार ते, नाही असं नाही आहे. जेव्हापासून भलेही तो मिथ्या दृष्टी आहे, नित्य निगोदामध्ये आहे, पण जर भव्य असेल तर त्याच्याजवळ भव्यत्व आहेच. केव्हा का त्याला सम्यक्त्व होईना तोपर्यंत भव्यत्व भाव त्याच्याजवळ असतोच. आणि मग नंतर तिथं जेव्हा सम्यक दर्शन प्रगट झालं त्यावेळेस भव्यत्वाची अभिव्यक्ती झाली. मग आता ती 4थ्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत बरोबर राहणार आहे भव्यत्व भाव. आणि जेव्हा 14व्या गुणस्थानाचा अंत झाला की तिथं त्या भावाचा सुद्धा अंत होणार. म्हणजे भव्यत्व राहत नाही, भव्यत्वाचे सुद्धा अतीत झाले ते. कारण भव्यत्वाची व्याख्या काय, भव्य कोणाला म्हणायचं, ज्याची मोक्षाला जाण्याची योग्यता आहे तो भव्य ना. किंवा सम्यक दर्शनाची पात्रता ज्याच्यामध्ये आहे त्याला भव्यत्व, भव्य जीव म्हणायचं. मग मोक्षाला जाईसपर्यंत भव्यत्व भाव बरोबर असतो, पण त्याच्यानंतर नाही राहिला. म्हणून तर मग काय म्हणलं सिद्धांना, भव्य अभव्याच्या अतीत आहेत ते. अभव्य तर नाहीच आहेत, जे सिद्ध झाले ते निमाने भव्यच होते पूर्वी, पण आता भव्य पण नाही राहिले. म्हणून त्यांना म्हणायचं आहे की हा पर्यार्थिक नयाचा त्याला नाव दिलंय भव्यत्व हे. आणि जोपर्यंत जीव मिथ्या दृष्टी तोपर्यंत त्याच्याकडे भव्यत्व आणि अभव्यत्व आहेत गुण. अभव्यत्व नाही आहे, एकच असणार. मिथ्यात्व अवस्थेमध्ये तो स्वभावाने जे आहे ना त्याच्याजवळ कुठेही गेला तरी असणार. जसं काय म्हणलं की त्या सिंहाचा जीव महावीरांचा पूर्वावस्थेमधला सिंहाचा जीव तो भव्य का अभव्य होता? कुठं अजून ते मांसाहार करतो त्यावेळेस. म्हणजे भव्य भाव बाहेरच्या तुमच्या कंडिशनवर अवलंबून नाहीये, त्याची अंतरंग पात्रता येते. म्हणून तुमच्यामध्ये हे समजून काय फायदा करायचा आहे ह्याच्यासाठी शिकायचं आहे की मी जर भव्य आहे ना तर माझ्यात पात्रता आहे, मी पण सम्यक दर्शनाला पात्र सम्यक दर्शनाला प्राप्त होऊ शकतो, स्वभावाला जाणू शकतो. माझ्या आत्ताच्या पुरुषार्थाच्या निमित्तात मी कधी ना कधी मोक्षाला पण जाऊ शकतो. हा कॉन्फिडन्स येण्यासाठी हे शिकून स्वतःला जाणा हे सांगायचं आहे. असं नाही की नुसतं म्हणजे एखाद्याला कॉन्फिडन्स लूज होईल की मला ध्यानच होत नाही, मला निर्णयच होत नाही, मला सम्यक दर्शन नाही झालं, मी किती कशाई आहे, मी किती भोगी आहे, पापी आहे, असं कोणी निर्णय करून स्वतःला जर अभव्य मानत असेल तर त्याच्यासाठी सांगायलेत की तू आत्ता पुरुषार्थ कर आणि निर्णय कर. जर निर्णय नाही झाला तर ठीक आहे, पुढची गोष्ट वेगळी, पण आत्ता निर्णयच केला नाही आहे, प्रामाण्य केलं नाही आहे. काय केलं का प्रामाण्य मामी? काय केलं? म्हणजे मी जाणतोय स्वतःला, ह्याचा अर्थ मी भव्यच आहे. आणि मग निश्चिंतता आली एक, कशाचं भय राहिलं, मग मी मोक्षाला जाणारच हा कॉन्फिडन्स येण्यासाठी. म्हणून तिथं हे शिकून फायदा होणार. सिंहाच्या अवस्थेत नंतर सम्यक दर्शन प्राप्त केलं का? म्हणजे जोपर्यंत तिथं अजून चारण मुनींचा उपदेश नव्हता तोपर्यंत तो मिथ्यादृष्टी होता पण भव्यच होता. आणि जेव्हा उपदेश मिळाला तिथं त्यांनी स्वभावाला विषय करून जाणलं, तिथं पश्चाताप प्रतिक्रमण झालं, मुनींची देशना मिळाली आणि असं परिवर्तित झाला की सम्यक दर्शनाला प्राप्त झाला. आता सम्यक दर्शनाची बहिरंगामध्ये क्रिया पण तशी दिसते सम्यक दृष्टीची
की ते मांसाहार करण्याचे भाव सुटले अंतरंगातून. मांसाहार तर सुटलाच, पण हे करणं योग्य नाही हे भाव तुटले. त्यामुळं त्यांनी पुन्हा नंतर अनंत काळापर्यंत मांसाहार ग्रहण करणार नाही ह्याची निश्चिती झाली परिणामात. आणि मग सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की भव्यत्वाची अभिव्यक्ती झाली असं म्हणायचं. काय कळलं? जोपर्यंत सम्यक्त्व होत नाही तोपर्यंत भव्यत्व भाव पडून असतो. आहे, पण असं नाही आहे की सम्यक दर्शन नाही झालं म्हणून तो अभव्य आहे, असं नाही आहे. जो जातीने किंवा काय म्हणायचं स्वभावानेच त्याच्यामध्ये भव्य आणि अभव्य हा भाव असतो. मग कसं कळायचं हो तुमचं, तुम्हाला भव्य किंवा समोरचा कोण आहे, भव्य का अभव्य आहे? माझ्यासमोर तुम्ही बसलाय, भव्य का अभव्य असं कसं कळायचं मला? परिणाम कळणार नाही, म्हणूनच सांगते कोणाला विचारायला जाऊ नका मी भव्य आहे का अभव्य आहे, नाहीतर मग इथंच बसणार नरकात खिचपत पडत. म्हणजे असं सांगितलं ना समयसार मध्ये, मान ज्ञान प्राक्षी, दुसऱ्याला विचारायला जाऊ नका की मी सम्यक दृष्टी आहे की नाही आहे, मी भव्य आहे का अभव्य आहे. कारण त्याचा निर्णय एकतर तुम्ही स्वतः करू शकता, नाहीतर भगवान, केवली भगवान. मग त्यांना विचारा जाऊन चालतंय, पण बाहेर इथं कोणालाही आत्ता तर विचारणं योग्य नाही, कारण कोणी अवधिज्ञानी मनपरे ज्ञानी नाही तुमच्या समोर. त्यामुळं त्यांनी जे काय सांगणार ते तर्क अनुमानाने सांगणार. मग त्याच्यापेक्षा तर मी प्रत्यक्ष स्वतःचा निर्णय करून माझं स्वतःचं प्रामाण्य ठरवणं हे जास्त योग्य ठरणार आहे. कोणी मला सांगितलं की तू अभव्य आहेस, तू मिथ्यादृष्टी आहेस, तर ते किती योग्य असणार? मी माझा निर्णय करणं किती योग्य, आणि दुसऱ्याने सांगितल्यावर त्याचा निर्णय, एखाद्याचा असं पथभ्रष्ट पण होईल. कोणी म्हणेल की हा किती धर्म करतोय, सम्यक दृष्टीचा आहे. म्हणजे काय झालं, कदाचित त्यांनी जर शुद्धात्मानुभव केला नसेल तर तो जीव काय करेल, ह्या क्रियाकांडामधूनच धर्म मानेल आणि स्वतःला सम्यक दृष्टी म्हणून इतरांना पण तसं मार्गदर्शन करेल. म्हणजे चुकीचं प्रथा पडणार ही. म्हणून तुम्ही सम्यक दृष्टी आहे का मिथ्यादृष्टी आहे दुसऱ्याला विचारायला जाऊ नका, आणि समोरचा जीव काय आहे ह्याचा अनुमान तुम्ही करायला जाऊ नका. त्याचा पण आपल्याला काही जीवनात उपयोग नाही. हां, मार्गदर्शन करा किंवा त्याचं अनुभव सांगा, त्यांच्याकडून पाहिजे तर तसं करून घ्या, ध्यानाची प्रयोग वगैरे, ही गोष्ट योग्य आहे. पण सम्यक्त्वाचा निर्णय ज्याचा त्यांनीच करणं योग्य आहे. कोणी दुसऱ्यांनी सांगणं हे बरोबर नाही. कारण बहिरंगात मंद कशाय झाले म्हणजे सम्यक दर्शन नसतं. सम्यक्त्वाचं कुठलंही बहिरंग लक्षण नाही, कारण ती श्रद्धा गुणाची परिणती आहे, ज्याचं त्यालाच ते श्रद्धान समजणार आहे. बाकी बाहेर तर व्यक्त असं काय होणार नाही. काय सांगितले मामी तुम्हाला? मी आता एक वाक्य काय तर सांगायचं होतं मला त्यात. एक वाक्य काय सांगितलं मी आधी आता ह्याच्या? कोणाला माहिती, कोण ऐकायला? हां, मी हे सांगत होते की सोलापूरमध्ये एक जण आले होते असं, म्हणजे झालं होतं एक प्रसंग, एकदा सांगितलं पण बहुतेक मी हे. एक संघ आला होता आणि आळंदकर शिकवायला बसले होते. म्हणजे आता त्यांची इच्छा होती शिकायची, न्याय म्हणून ते आपलं शिकवायला बसले होते. शिकवायचं म्हणजे आता चर्चाच दोघांची असं म्हणा. तर ज्ञानी होते ते पण, जे संघातले मूळ होते त्यांनी, आणि हे पण ज्ञानी, म्हणजे आता महाराजांकडनं न्यायदीपिका शिकलेली ते न्यायदीपिकाच त्यांना शिकवत होते. आणि त्या चर्चेमध्ये काय झालं, असं काहीतरी एक दिवस प्रकरण निघालं, आणि ते होते 7व्या गुणस्थानाच्या मताचे. 7व्या गुणस्थानात अनुभूती होते. तर त्यांनी त्यांच्याकडनं शिकले, ऐकले झालं की, आणि सकाळी त्यांचं प्रवचन असायचं महाराजांचं, आणि प्रवचनमध्ये घेतलं त्यांनी धडधडीत. म्हणले हा जीव आहे ना, हा मिथ्यादृष्टी मी सांगतो म्हणले. आणि मग सांगितल्यावर ते शांततेने ऐकून घेतलं आळंदकर काकांनी. म्हणले माझ्या सम्यक्त्वाचा निर्णय कोण करणार? भलेही म्हणजे आता त्यांनी सगळं शिकवत आहेत, सांगतायत, उलटं मला मिळाली ती कला दुसऱ्याला मिळावी ह्याच्यामध्ये ज्ञानीला खूप आनंद असतो. म्हणजे त्याला पण दुसऱ्याला उलटं त्या मार्गाला लावण्यामध्ये जास्त पुरुषार्थ करतो तो पण. आणि मग त्यावेळेस तिथं त्यांचं सगळं आम्ही पण बसायचो ऐकायला, त्यामुळं आम्हाला पण माहिती आहे महाराजांची कशी शैली होती, आम्हानी कसं शिकवलंय, सगळं तसंच्या तसं सांगत होते ते. आणि असं म्हणा की नेऊन ठेवलं होतं जवळ नुसतं, आता फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं राहिलं होतं की मी आहे बस, त्याचा निर्णय. पण मग त्यांनी असं म्हणले प्रवचनामध्ये की ह्यांनी काय पण म्हणू देत, हा मिथ्यादृष्टी आहे मी सांगतो.
असं म्हणून भरपूर काय 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 झालं प्रवचनमध्ये. आणि मग झाल्यावर ते प्रवचन झाल्यावर आत गेले महाराज. आणि मग आम्ही सगळेजण बसलो होतो तिथं, पुरुष वगैरे होती, सगळे बायका होत्या. आणि मग सगळ्यांना पण हे जर असं खटकल्यासारखं झालं होतं की असं कधी म्हणलं नव्हतं. काय पण असू देत, कुठल्या महाराजांना चांगलं म्हणू देत, वाईट म्हणू देत, काय पण असू देत, पण असं कधी कोण म्हणलं नव्हतं कोणाला. म्हणल्यावर मग त्यांनी विचारलं सगळेजण आळंदकरांना, असं त्यांनी म्हणले आता किती बरोबर आहे किंवा काय आम्ही समजायचं म्हणून. माळंदकर काकांनी एवढंच सांगितलं तेच की माझ्या सम्यक्त्वाचा निर्णय हे करतात किंवा हे सांगू शकतात, म्हणजे हे किती सम्यक दृष्टी म्हणायची. म्हणजे जो सम्यक दृष्टी आहे ना, आता महाराजांनी तर असं कोणाला म्हणलं का तू सम्यक दृष्टी आहे, तू मिथ्या दृष्टी आहे. भलेही त्यांच्याकडे तयार झालेले शिष्य आहेत, समजते की हा सम्यक दृष्टीच आहे, तरी सुद्धा कधी कोणाला असं स्पष्ट आपण सांगत नाही, कारण सांगू शकत नाही हो. निर्णय शेवटी तुमचा तुमच्या हातात आहे. मग त्यावेळेस त्यांची इतकी निर्विकल्पता होती, मला माझा निर्णय आहे ना, मग कोण काय म्हणू देत, वर्ण चिकल लावलं तरी सुद्धा काय घाण होणार आहे का मी आत्मा. त्यामुळं निश्चिंत निर्विकल्प निर्भय असतं सम्यक दृष्टी, असं ते आम्हाला प्रॅक्टिकली दिसलं बरं का. म्हणजे असं आपल्याला पण कोण काय म्हणेल किंवा कोणी सांगितलं म्हणून तुम्ही सम्यक दृष्टी नाही किंवा सांगितलं म्हणून मिथ्या दृष्टी होत नाही. आपला निर्णय आपण करणे. चला कुठं तर दुसरीकडे गेला विषय आपला. तत्रच यदा कालादिलब्धिवशेन भव्यत्व शक्तेः व्यक्तिः भवति तदा अयं जीवः सहज शुद्ध पारिणामिक भावलक्षण निज परमात्मद्रव्य सम्यक श्रद्धान ज्ञान अनुचरण पर्यायन परिणमती. आता हे सांगायला लागलेत. आता तोच जीव घ्या सिंहाचा. काय झालं तिथं कालादिलब्धिवशेन, म्हणजे ते चारण मुनी आले, त्यांनी उपदेश दिला, तिथं त्याची काललब्धी आली होती म्हणा. तेथे जेव्हा कालादिलब्धीच्या वश झाल्यावर भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती होते, तेव्हा हा जीव सहज शुद्ध पारिणामिक भावलक्षण निज परमात्म द्रव्याचं सम्यक श्रद्धा ज्ञान अनुचरण पर्यायाने परिणमन करतो. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्याला प्राप्त होतो. कधी काललब्धी आली त्यावेळेस. बाकी दुसरं काहीही त्याला उत्तर नाही. कोणीतरी उपदेश दिला म्हणूनच मला झालं, किंवा मी तिथं गेलो, तिथं व्रतादी उपास केले, इतकं सगळं साधना केली म्हणून झालं, हे सगळं शून्य आहे, त्याच्यामुळं झालं असं नाही. तर काललब्धी आली म्हणून झालं म्हणा तर योग्य आहे. कारण तिथं 12 वर्ष कोणी तपस्या करेल जाऊन साधूच्या सहवासामध्ये मला होऊ दे म्हणून, तरीसुद्धा त्याला होणार नाही. आणि एखादा जीव असेल तो जस्ट जॉईन झाला आहे आणि त्याला समजला, शिकला आहे, जस्ट अनुभूती घेतली आणि त्याला झालं सम्यक दर्शन, असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं काललब्धी हे एकच उत्तर आहे. तुम्ही पण जर कराल ना, अनुभूती करायला बसाल, ध्यान करायला बसाल, तर तिथं सांगितलं एवढंच त्याचं कारण आहे, उत्तर आहे की मला झालंय की नाही ह्याचा निर्णय कधी तुम्ही स्वतः प्रामाण्य केला तरच त्याचं सत्यता आहे, बाहेरच्या कोणावर नाही. आणि ते होणार कधी आहे, तुमच्या योग्यतेने होणार आहे. म्हणून तुम्ही हार मानू नका, असं मला म्हणायचं आहे. ध्यान करत असताना तुम्हाला झाला नाही अनुभव कदाचित, तर तुम्ही काय करता, फ्रस्ट्रेशनमध्ये बास, आता ध्यान नको, काही येत नाही मला, करायला येत नाही, होत नाही, असं म्हणून सोडून देताय. किंवा ध्यानाचा कंटाळा करतोय. किती वेळ ध्यान करतो मग आम्ही? लावते एक पाऊण तास सांगितलं ना, कमीत कमी पाऊण तास बसा, जास्तीत जास्त 2.5 तास सांगितले. दिव्यध्वनी कीर्ती ना तिथं किती तास, 6 घडी. मग तेवढ्या वेळ बसा की ध्यान लावून. कधी रिकाम आहे, उपास वगैरे करत असाल की, उपास केल्यावर कधी करत असेल एकासन उपास, कधी काय आपल्याला काम नाही, घरात कोण नाही आहे समजा, त्यावेळेस वेळ असताना सुद्धा आपण कामं काढत बसायचं, पण ध्यान नाही करणार. मग ध्यानाचं महत्त्व नाही वाटत म्हणून काय प्रॉब्लेम आहे का आता ध्यान करायला? तुम्हाला कोण नको म्हणणार आहे का? मग का नाही करायचं? उलटा आपल्याकडनं प्रेरणा मिळते इतराला सुद्धा की ध्यान करू शकतो. ध्यानानेच शेवटी होणार आहे. एक घडी म्हणजे किती? एक घडी म्हणजे 24 मिनिटाची एक घडी, 20 मिनिटाची. 24 असं 6 घडी फिरते. त्यामुळं तेवढा काळपर्यंत तुम्ही निर्विकल्पता ठेवाल तर 2 घडी का संसार म्हणतो ना, म्हणजे किती 48 मिनिटं स्वभावात राहिला की संसार संपला. पण त्या 48 मिनिटासाठी तुम्हाला मागं इतके दिवस, इतके वर्ष, इतकी साधना असेल तर, किंवा त्यावेळेस सुद्धा निर्णय केला आणि आपलं जर झालं ना,
अनुभवाचा निर्विकल्प मस्त जर राहिला त्याच्यामध्ये निरंतर, तर तो जीव मोक्षाला जाणारच. कोण तो? XYZ. तो मी नव्हेच, मीच. मला करायला पाहिजे पुरुषार्थ असा निर्णय करा. पुढं तच्च परिणमनम आगम भाषया औपशमिक क्षायपशमिक क्षायिकम भावत्रयम म्हणते. तेथे आणि ते परिणमन आगम भाषेच्या अपेक्षेने औपशमिक क्षायपशमिक क्षायिक या 3 भावरूप असतं असं म्हणलं जातं. कुठलं परिणमन? जेव्हा काललब्धी आली त्यावेळेस भव्यत्वाची अभिव्यक्ती झाली त्यावेळेस जे परिणमन असतं त्याचं, त्या जीवाचं, जे की त्यांनी स्वभावाला विषय करून जाणतोय, तर ते परिणमनामध्ये पर्याय 3 प्रकारचे असतील. एक तर औपशमिक, क्षायपशमिक किंवा क्षायिक. अध्यात्म भाषया पुनः शुद्धात्म अभिमुख परिणाम शुद्धोपयोग इति पर्याय संज्ञां लभते. पुन्हा अध्यात्म भाषेने शुद्धात्म्याच्या अभिमुख असणारा परिणाम. आता अभिमुख जरी म्हटलंय तरी सुद्धा असं नाही की समोर उभारलाय, प्राप्त झालेलाच घ्यायचा त्याचा अर्थ. शुद्धात्म्याला प्राप्त झालेला किंवा शुद्धात्म्यामध्ये असणारा तो परिणाम, म्हणजे शुद्धात्म्याला विषय करून झालेला तो परिणाम शुद्धोपयोग असं इत्यादी पर्याय संज्ञेला प्राप्त होतं. म्हणजे शुद्धोपयोग म्हणा किंवा शुद्धात्माभिमुख परिणाम म्हणा, सम्यक दर्शन म्हणा, अनुभूती म्हणा, सगळे एकार्थवाची शब्द झाले. स्वसंवेदन वगैरे. सहज पर्याय शुद्ध पारिणामिक भावलक्षण शुद्धात्म द्रव्यात कथंचित भिन्न आणि ती पर्याय शुद्ध पारिणामिक भावलक्षण शुद्धात्म द्रव्यापासून कथंचित भिन्न असते. काय कळलं? म्हणजे शुद्ध पारिणामिक भाव वेगळा आणि ती पर्याय वेगळी. तेच इथं आलंय आता आपलं. कुठं? पारिणामिक भाव हा झाला स्वभाव, म्हणून शुद्ध पारिणामिक भावापासून हे 3 भाव कथंचित भिन्न आहेत. द्रव्य वेगळं आणि त्याची अनुभूती करणारी पर्याय आहे, ती पर्याय कथंचित भिन्न आहे हे सांगायचं. कस्मात कशामुळे? भावना रूपत्वात. या 3 पर्यायांच्या द्वारे स्वभावाची भावना केली जात असल्यामुळे द्रव्य आहे ते भावना रूप नाही आहे. काय आहे? भाव्य आहे, भावना करण्यायोग्य आहे. त्यामुळे पारिणामिक भाव भाव्य आणि औपशमिक क्षायपशमिक क्षायिक भाव भावना. काय म्हणायचं आहे? कुठं गेलं खडू? हे 3 म्हणायचे भावना. आता हे विषय आणि साधनाच्या अपेक्षेने बरं का, कारण कुठं कुठं भावना हा शब्द अनुभूतीसाठी सुद्धा येतो आणि हा झाला भाव्य. कुठं प्रकरण कसं आहे तसं लावून घ्या. तरी तर काय अर्थ घेतला? पुन्हा नाही, भावना रूप असल्यामुळे द्रव्यापासून ही पर्याय कथंचित भिन्न आहे. म्हणजे भाव्यापासून भाव कथंचित, भावना कथंचित भिन्न आहे. शुद्ध पारिणामिकः तू भावना रूपः न भवती. काय कळलं? महत्त्वाचा विषय. थोडंसं जरासं जरी विषयांतर होत आहे, म्हणजे आपलं साधी अनंत ह्याच्यापासून जरासं वेगळं चाललंय, पण 5 भावामध्ये आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे? जेव्हा समजा औपशमिक भावरूपाने पहिल्यांदा तुम्हाला सम्यक दर्शन झालं, तर या पर्यायाच्या द्वारे तुम्ही या द्रव्याला विषय करून जाणलं, त्यावेळीस ती पर्याय त्या द्रव्यरूप झाली नाही, किंवा ते द्रव्य पर्याय रूप झालं नाही. झालं असतं तर, जर द्रव्य पर्याय रूप झालं असतं तर बरोबर द्रव्य पण नष्ट होईल. हा, मग त्यांनी घेतलंय पुढं. यदि एकांतेन शुद्ध पारिणामिकात भिन्नः भवति, अभिन्नः भवति, तदा अस्य भावना रूपस्य मोक्ष कारणभूतस्य मोक्ष प्रस्तावे विनाशे जाते सति शुद्ध पारिणामिक भावस्य अपि विनाशः प्राप्नोति न च तथा. जर एकांताने हा शुद्ध पारिणामिक भाव पर्यायापासून अभिन्न आहे असं म्हणलं, तर या भावनारूप असणाऱ्या मोक्षाचं कारणभूत पर्यायाचा मोक्ष प्रस्तावामध्ये विनाश झाला असताना ही पर्याय उत्पन्न झाले तर नष्ट होणार आहे. मग औपशमिक भाव नष्ट झाला असताना
जर हे द्रव्य त्या पर्याय रूप झालं तर द्रव्य सुद्धा नष्ट होईल, हेच सांगितलं. शुद्ध पारिणामिक भावाचा सुद्धा विनाश प्राप्त होईल. नच तथा, आणि तसं तर होत नसतं. ततः स्थितम म्हणून सांगितलं, काय सिद्ध झालं की शुद्ध पारिणामिक भाव विषय या भावना तद्रूपम यद औपशमिकादि भावत्रयम तत्समस्त रागादिरहितत्वेन शुद्ध उपादान कारणत्वात् मोक्ष कारणं भवति न च शुद्ध पारिणामिकः. मामी, शुद्ध पारिणामिक हा मोक्षाला कारण नाहीच. वाक्यस्थ बरोबर आहे का चुकीचं आहे? भांडण करायला म्हणतो पाहिजे. हा, म्हणून शुद्ध पारिणामिक भाव मोक्षाचं कारण नाहीच असं सांगितलंय. त्यामुळं ऐकताना किती सावधानता पाहिजे, वाचताना किती सावधानता पाहिजे आपली. काय म्हणलं मी, कळलं का? शुद्ध पारिणामिक भावाच्या विषयी जी भावना त्यारूप जे औपशमिक आदी 3 भाव आहेत, कुठले? औपशमिक, क्षयपशमिक आणि क्षायिक, हे 3 भाव आहेत. ते समस्त रागादीने राहितपणाने शुद्ध उपादान कारणपणा असल्यामुळे मोक्षाचं कारण आहे. म्हणजे हे 3 भाव मोक्षाचे कारण आहेत, पारिणामिक भाव मोक्षाचं कारण नाहीच. यस, नो. कारण पारिणामिक भाव निगोदाजवळ पण आहे. साधन म्हणायचं, फक्त एवढंच शब्द बदललाय की शुद्ध पारिणामिक हा विषय रूपाने मोक्षाला कारण आहे, नाही असं नाही, पण साधन रूपाने मोक्षाला कारण म्हणताना, कारण म्हणजे साधन आहे ना, म्हणून साधनाची चर्चा केली आहे तिथं, विषयाची चर्चा नाही केली. मग मोक्षाला कारण कोण आहे? शुद्ध पारिणामिक म्हणला तर हा तर अभव्याकडे पण आहे, का मोक्षाला जात नाही तो? निगोदी जीवाकडे पण आहेत, का नाही मोक्षाला जात आत्ता? मग पारिणामिक भाव म्हणून मोक्षाला कारण नाही, तो ठोंब्या आहे, निष्क्रिय आहे, पुढे घेतलंय त्यांनी तसं. मग त्याला जेव्हा बघतोय हा पर्याय, ही पर्याय जेव्हा त्याला विषय करतीये ना, त्यावेळेस हे साधन म्हणले जाणार, हे मोक्षाला कारण म्हणले जाणार. म्हणून काल उदाहरण घटवलं होतं ना, बॅटरी आहे घरात तुमच्या, जोपर्यंत फोकस टाकत नाही तोपर्यंत त्या बॅटरीचा काय उपयोग? मग तसं विषय आहे तुमच्याकडं, साधन पण आहे, पण जोपर्यंत त्याचा वापर नाही करत आपण तोपर्यंत ते साधन तुम्हाला मुक्तीपर्यंत नेणार नाही. काय म्हणलं नाही ना काकी? बरोबर आहे. पारिणामिक भाव निगोदाजवळ पण आहे, निगोदी जीवाजवळ पण, पण तोपर्यंत ह्या पर्यायने म्हणजे ह्या औषमिक क्षायक्षमिक पर्याय तोपर्यंत पर्यायांमध्ये तोपर्यंत जाणत नाही त्याला, तोपर्यंत तो मोक्षाचं कारण होत नाही. बरोबर. जो निगोद में सोही मुझ में सोही मोक्ष मझार, निश्चय भेद कछुबी नाही भेदगिने संसार. म्हणजे निश्चयाने भेद नाही, पण पर्याय जोपर्यंत ती अभिव्यक्ती होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. यह तु शुद्ध शक्तिरूपः मोक्षः सह शुद्ध पारिणामिके पूर्वमेव तिष्ठती. जो शक्तिरूप हा मोक्ष आहे म्हणजेच पारिणामिक भाव आहे, तो पूर्वीपासून आहेच स्वभावामध्ये, त्याच्यामध्ये तर काय फरक नाही. अयं तु व्यक्तिरूप मोक्ष विचारः वर्तते, परंतु हा व्यक्तिरूप म्हणजे पर्यायरूप मोक्षाचा विचार चालू आहे. म्हणून सांगितलं साधन रूपाने हे 3 भाव आपल्याला आश्रय करण्यायोग्य उपादेय आहेत, आणि ग्रहण साधन रूपाने हे 3 भाव आणि विषय रूपाने हा पारिणामिक भाव आपल्यासाठी आश्रय करण्यायोग्य आहे किंवा प्रगट करण्यायोग्य आहे असं सांगितलं. अजून उद्या बघू. हो, जाणा स्वतःच्या शुद्ध पारिणामिक भावाला लक्ष करा. हा मी अनादि अनंत शुद्ध आहेच निर्णय करा. बहिरंगात कोणतीही पर्याय असो, विभाव असो, ती माझ्या आत्मस्वभावामध्ये नाहीच. पर्याय म्हणजे मी नाहीच. मी तर पर्यायापासून अस्पर्शी ध्रुव शुद्ध आत्माच आहे.
ज्ञायकस्वरूपोऽहं मोक्षस्वरूपोऽहम् ॐ विसर्जन नमो अरिहन्ताणम्।